नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुरमुऱ्यापासून झटपट होणारा, तुम्ही कधी पाहिलाही नसेल आणि कधी खाल्लाही नसेल असा एकदम चटपटीत असा भन्नाट चवीचा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 2 कप भडंग मुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुरे स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत. याऐवजी तुम्ही साधा मुरमुरा वापरला तरीही चालेल. आता यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे मुरमुरे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. हे मुरमुरे धुतले तरी सुद्धा हे छानपैकी भिजले जातात, त्यामुळे हे मुरमुरे भिजत ठेवायची अजिबात गरज नाही आहे. 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि असेच बाजूला ठेवायचे आहेत. आता आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूयात. तर सर्वात आधी कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आता तेल छान गरम झालं त्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलं आहे 1 चमचा मोहरी छान तडतडली की त्यानंतर 1 चमचा जिरं टाकून घेतलं आहे. जिरं देखील छान असं फुललेलं आहे. आता यामध्ये मी 1 हिरवी मिरची बारीक तुकडे करून टाकलेली आहे. त्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा एकदम असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला हा कांदा छान असा गुलाबी रंगावर परतायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये टाकून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा एकदम छान असा परतून घ्यायचा आहे. तर 1 मिनिटभरात बघू शकता टोमॅटो छान असा परतलेला आहे. आता यामध्ये मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकले आहे. तर आता यामध्ये मी पाव चमचा हळद टाकली आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण भिजवून घेतलेले मुरमुरे टाकून घ्यायचे आहे. इथे बघू शकता तुम्ही मुरमुरे एकदम मोकळे सळसळीत असे झालेले आहे आणि एकदम छान प्रकारे भिजलेले आहेत. आता मुरमुरे टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि हे मुरमुरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे मुरमुऱ्याचे पोहे खायला एकदम जबरदस्त लागतात. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता पोहे छान परतलेले आहे. यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर आता हे मुरमुऱ्याचे पोहे छान असे परतले गेले की त्यानंतर 1 मिनिटभर यावर झाकण ठेवून फक्त वाफवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि इथे बघू शकता एकदम चटपटीत आणि मोकळे सळसळीत असे मुरमुऱ्याचे पोहे बनवून तयार झाले. चला तर मग आजची ही एकदम झटपट होणारी मुरमुऱ्याच्या पोह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे आणि एकदम झटपट बनवून तयार होते. आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.